जालन्यात विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान गोंधळ। विद्यमान काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल आणि काँग्रेस नेते अब्दुल हाफिज यांच्या समर्थकांमध्ये राडा। सांगलीच्या तासगावात आजी माजी खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी। तासगाव नगरपालिकेच्या नवीन वास्तू उद्घाटन प्रसंगी खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटलांमध्ये श्रेयवादावरून राडा। सांगलीतल्या तासगाव नगरपालिकेच्या नवीन वास्तू उद्घाटन प्रसंगी आजी माजी खासदारांमध्ये वाद। काही जणांकडून आजच्या कार्यक्रमात नौटंकी। जशास तसं वागण्याची भूमिका पुन्हा घेतली। माजी खासदार संजय काका पाटलांची प्रतिक्रिया। श्रेयवादासाठी काही मंडळींनी कार्यक्रमात गोंधळ घातला। तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यात मोगलाई लागली नाही। आजी माजी खासदारांच्या वादानंतर रोहित पाटलांची प्रतिक्रिया। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये आम्हाला बाहेरचा उमेदवार नको। शिंदे गटाचे अभिजित अडसूळ यांचं नाव न घेता माजी खासदार नवनीत राणांची टीका। दर्यापूरच्या जागेवर शिवसेनेचा दावा, एकदा आम्ही गप्प राहिलो आता राहणार नाही। महायुती आणि राणा दाम्पत्याला अडसूळ यांचा इशारा। अमरावतीमध्ये अभिजित अडसूळ आणि नवनीत राणा यांच्यातला वाद पुन्हा चव्हाट्यावर। दर्यापूरमध्ये साड्या वाटप करून नवनीत राणा स्वतः उभं राहण्याचा प्रयत्न करतायत, अडसूळांची टीका। अब्दुल सत्तारांनी वाटलेल्या साड्या सलग दुसऱ्या दिवशी जाळल्या। सिल्लोडमधल्या मांडणा गावातला प्रकार। अब्दुल सत्तार यांच्या विरोधात गावकऱ्यांची घोषणाबाजी। हर्षवर्धन पाटलांचा मुलगा आणि मुलीसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश। शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटलांनी तुतारी फुंकली। इंदापूरमधनं हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर। स्वतः शरद पवारांनी जाहीर केली उमेदवारी। इंदापूरचं शिवधनुष्य हर्षवर्धन पाटलांनीच हाती घ्यावं, आपल्याला त्यांना निवडून आणायचंय। जयंत पाटील आणि शरद पवारांचं भाषणामध्ये वक्तव्य। शरद पवारांकडनं इंदापूरमधनं हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर। 14 ऑक्टोबरला फलटणला जाणार। रामराजे नाईक निंबाळकरांच्या पक्षप्रवेशावर पवारांचं सूचक वक्तव्य। शरद पवार आमचे बिग बॉस जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य। हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य। इंदापूरची जागा निवडून आणायची आहे म्हणून आम्ही हर्षवर्धन पाटलांना आमंत्रित केलं आणि ते आमच्या पक्षात आले। इंदापूरचं शिवधनुष्य हर्षवर्धन पाटलांच्या हाती। जयंत पाटलांचं वक्तव्य। हर्षवर्धन पाटील आणि समरजित सिंह घाडगेंनी दिल्या घरी सुखी राहावं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता आमदार अमोल मिटकरींचा टोला। हर्षवर्धन पाटलांच्या शरद पवार पक्षातल्या प्रवेशानंतर प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळे आणि भरत शहा नाराज। हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी रद्द करा नाहीतर उद्रेक होईल। 11 तारखेला मेळावा घेऊ, तीनही नेत्यांचा इशारा। अजित पवार शिरूर नव्हे तर बारामती विधानसभेतनंच लढणार। राष्ट्रवादीतल्या सूत्रांची एबीपी माझाला माहिती। महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा इशारा देणाऱ्या चिंचवडच्या समर्थकांची अजित पवारांच्या सोबत बैठक। चिंचवडची जागा राष्ट्रवादीला मिळावी, कार्यकर्त्यांची मागणी। अजित पवारांकडनं मनधरणी। रामराजे नाईक निंबाळकरांसोबत उद्या मुंबईत चर्चा करणार। रामराजेंच्या शरद पवार पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। ज्या पद्धतीनं रेल्वेत पाकिट मारतात त्या पद्धतीनं अजित पवारांनी घड्याळ खेचून घेतलंय। जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर निशाणा। महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी दसऱ्याला जाहीर करू। महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती। रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालक पदावरून हटवा। नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला स्मरणपत्र। शुक्लांची मुदतवाढ आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना फायदा पोहोचवणारी, पटोलेंचं वक्तव्य। नरहरी झिरवाळ यांचा मुलगा गोकुळ झिरवाळ शरद पवारांच्या भेटीला। इच्छुक म्हणून गोकुळ झिरवाळ मुलाखत देणार।
राहुल गांधी पुढच्या आठवड्यात पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, नांदेड आणि चिमूरमध्ये होणार सभा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती. 2.5 वर्षात महाविकास आघाडीच्या सरकारनं त्यांची कामं दाखवावीत. आम्ही 2 वर्षातली कामं दाखवतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आव्हान. विधानसभेत पूर्ण बहुमतासह निवडून येऊ, शिंदेंना विश्वास. मंगळवेढ्यात शेतकरी मेळाव्यामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची डायलॉगबाजी. जे बोलतो ते करून दाखवतो, फडणवीसांचं वक्तव्य. समाधान आवताडेंना पुन्हा निवडून द्या, मंगळवेढ्याचं नंदनवन करू, फडणवीसांचं आश्वासन. सुरुवातीची 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद देण्यास भाजप तयार होतं, पण तरीही ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेले. एबीपी माझाच्या कार्यक्रमात संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट. गेलेल्यांसाठी परतीचे दोर कापले असं ठाकरे म्हणतात, पण त्यांच्याकडे जातंय कोण? हेच शेळ्यांसारखे शेपट्या हलवत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गेलेत. संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर टीका. 2019च्या निवडणुकीनंतर विनोद अग्रवाल यांना उद्धव ठाकरेंकडनं राज्यमंत्रीपदाची ऑफर होती. आमदार परिणय फुके यांचा मोठा गौप्यस्फोट. आगामी विधानसभा निवडणुकीत 25 मतदारसंघात शेतकऱ्यांची पोरं निवडणूक लढवणार. शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं वक्तव्य. बीड जिल्ह्यातल्या 6 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आणणार. मंत्री धनंजय मुंडेंचा संकल्प. धनंजय मुंडेंकडनं परळीत 1000 श्रवण यंत्रांचं वाटप. मोहोळचे माजी आमदार रमेश कदम पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात. रमेश कदम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं निवडणूक लढण्यास इच्छुक. कार्यकर्त्यांचा मेळावा घेत निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात. भाजपचे आशिष देशमुख काटोल मतदारसंघामध्ये सक्रिय. नागपूरच्या काटोलमध्ये पुन्हा काका पुतण्या लढत होण्याची शक्यता. धुळे जिल्ह्यातल्या 5 पैकी 2 जागांवर शरद पवार पक्षाचा तर 2 जागांवर ठाकरे गटाचा दावा. त्यामुळे बालेकिल्ला असलेल्या काँग्रेसला धुळ्यामध्ये एकच जागा मिळण्याची शक्यता. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरनं महायुतीमधला वाद विकोपाला. स्वीकृती शर्मा निवडणूक लढवणार हे वेगळं सांगायची गरज नाही. नवरात्रोत्सवादरम्यान एका कार्यक्रमात प्रदीप शर्मा यांचं वक्तव्य. या मतदारसंघातनं भाजपकडून मुरजी पटेल इच्छुक. कोल्हापुरात जागा वाटपावरनं शिवसेना आणि भाजपात जुंपली. कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघावर भाजपचा दावा, तर शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी मतदारसंघात केलं जोरदार शक्ती प्रदर्शन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.